मुंबईत आज 21व्या टाटा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। या मॅरेथॉनमध्ये 69,000हून अधिक धावपटू सहभागी होणार आहे। आज मुंबईत 21व्या टाटा मॅरेथॉन 2026चं आयोजन करण्यात आलंय। या मॅरेथॉनमध्ये 69,000हून अधिक धावपटू हे सहभागी झाले। यंदा मॅरेथॉन मार्गात बदल करण्यात आलेला आहे। त्यात प्रसिद्ध वांद्रे वरळी सी लिंकसह प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला। मुंबई मॅरेथॉन मधील हौशी मॅरेथॉनला सकाळी 5 वाजता सीएसएमटी येथून तसेच हाफ मॅरेथॉन पोलीस कप स्पर्धेला सकाळी 5 वाजता माहीम रेती बंदर मैदानावरून सुरुवात झाली आहे। मॅरेथॉनला धावपटूंच्या मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतोय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, काय अधिक माहिती या मॅरेथॉन संदर्भात? किती मोठ्या प्रमाणात धावपटूंचा सहभाग पाहायला मिळतोय? नक्कीच प्रणिता, आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि ही टाटा मॅरेथॉन आपण बघितलं तर 21 टाटा मॅरेथॉन 2026ला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या समोर आता बघितलं तर या ठिकाणी ही 4थी मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि या मॅरेथॉनमध्ये दिव्यांग मॅरेथॉन आहे। त्यामध्ये आपण बघितलं सर्व दिव्यांग नागरिक यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची ही टाटा मॅरेथॉनला या ठिकाणी हिरवा झेंडा हा दाखवण्यात आलेला आहे। आपण बघितलं मंत्र्यांचे मुख्य सचिव या ठिकाणी उपस्थित आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं या टाटा मॅरेथॉनमध्ये 69,000हून अधिक धावपटूंनी सहभाग पूर्णपणे घेतलेला आहे आणि ही आपण बघितलं यंदा मॅरेथॉन मार्गात थोडासा बदल हा करण्यात आलेला आहे। त्यात प्रसिद्ध वांद्रे वर्ली सिलिंगचा प्रथमच आयकॉनिक कोस्टल रोडचा समावेश हा यामध्ये करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं सकाळी 5 वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झालेली असून पहिली मॅरेथॉन सकाळी 5 वाजता सुरुवात झाली। त्यामध्ये हौशी मॅरेथॉन ही म्हणून संबोधली गेलेली होती आणि दुसरी आपण मॅरेथॉन बघितली तर 10,000 किलोमीटरची होती आणि तिसरी मॅरेथॉन आहे ती एलिट मॅरेथॉन आहे। त्यामध्ये सर्व इंटरनॅशनल खिलाडी सहभागी होतात। ते सीएसएमटी पासून बँड्रा सिलिंग आणि बँड्रा सिलिंग पासून पुन्हा एकदा सीएसएमटी पर्यंत येतात आणि आपली पूर्ण रन आहे ती पूर्ण करतात आणि 4थी मॅरेथॉन आपण बघितलं दिव्यांग मॅरेथॉन आहे। त्यामध्ये सर्व दिव्यांग नागरिक आपण बघितलं तर या ठिकाणी चालताना धावताना दिसत आहेत। त्यातच आपण बघितलं 5वी मॅरेथॉन ही ज्येष्ठ नागरिकांची मॅरेथॉन आहे। त्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक हे आपलं सहभागी होतात आणि ज्येष्ठ नागरिक यामध्ये धावत असताना 6वी मॅरेथॉन आहे ती म्हणजे ड्रीम मॅरेथॉन। त्यामध्ये वेगवेगळे आपण बघितलं तर जे कळा आहेत त्या घेऊन या ठिकाणी सर्व नागरिक हे धावत असतात आणि यामध्ये आपण बघितलं दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांचा उत्साह या मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा दिसत आहे आणि या मॅरेथॉनसाठी टाटाकडनं आपण बघितलं चांगली तयारी देखील करण्यात आलेली आहे। चांगलं स्टेज या ठिकाणी बांधलेलं आहे आणि आपण सुंदर अशी तयारी ही टाटा मॅरेथॉन करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील सहभाग नोंदवलेला आहे आणि यासाठी आपण म्हणतो आताही मॅरेथॉनला देखील सुरुवात झालेली आहे आणि यानंतर आपण म्हणतो थोड्या वेळ दुसरी मॅरेथॉनला देखील या ठिकाणी सुरुवात होणार आहे। जी मनोज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।